खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरण्यात आलेल्या 2 ईव्हीएमची पडताळणी थांबवली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा आक्षेप। ज्ञानेश्वरी मुंडेंचं भर पावसात कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी, तर ग्रामस्थ सुद्धा या आंदोलनामध्ये सामील। मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला, तर मुंबईत सुद्धा समुद्रात मोठ्या लाटा उसळायला सुरुवात। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली। भामरागडच्या जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीव्समध्ये जंगी स्वागत, तर आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मिइझू यांची भेट घेणार। दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम। राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच, तर आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, 46 जण जखमी। सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष।